हाय फ्रेंड्स, पाहू शकता आज आपण मोठं वांग घेतलेलं आहे. तर मोठ्या वांग्याची आपल्याला भरता करायचा आहे. तर भरता एकदम मस्त असं सुंदर वेगळ्या प्रकारचं भरता करणार आहे मी. तर तुम्ही पण एकदा या प्रकारे भरता बनवून बघा. सर्वात आधी आपण इथं वांग्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. पाहू शकता आपण याला आता कट्स लावून घेऊया. भरता करायसाठी सर्वात आधी आपल्याला याला कट लावायचा आहे. पूर्ण नाही आपल्याला कापायचे, फक्त मधूनच कट्स लावायचे. या प्रकारे असे कट लावून घ्यायचे. बघू शकता चारी बाजूने लावून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता असे या प्रकारे. आता आपण हे वांगा भाजायला ठेवूया गॅसवर. आपण गॅसवर या प्रकारे जाळी ठेवलेले, ते जाळीवर आपल्याला हे वांगा ठेवायचं आहे. वांगाला छान असं भाजून घ्यायचे आपल्याला, आतपर्यंत भाजून या प्रकारे चारी बाजूने आलटून पलटून भाजायचं आहे. पाहू शकता आपल्याला या प्रकारे वांगा एक साईडने भाजलाय आपला, एक साईडला असं फिरून घ्यायचं आहे. या प्रकारे फिरून भाजायचं आहे. गोल गोल फिरवायचं त्याला, एका साईडने नाही तर काळा होऊन जाते. या प्रकारे उभा ठेवायचे. पाहू शकता तुम्ही या प्रकारे आपल्याला चारी बाजूने भाजून घ्यायचं आहे. आपलं वांगा छान असं भाजून झालेलं आहे. असं दाबून बघितलं तर हे बघा अगदी दबतंय. याच्या प्रकारे म्हणजे आपलं वांगा भाजलंय. छान असं आपल्या वांग्याला ऑइल सुद्धा सुटलंय. पाहू शकता. आता आपण गॅस बंद करून टाकूया. आता वांगा आपला काढून घेतलंय. पाहू शकता आपण ह्याच्यावरची हे स्किन काढून घ्यायचं आहे आपल्याला. या प्रकारे ती अगदी सोपी पद्धतीने निघते. पाहू शकता हे आपल्याला असं साईडला काढून घ्यायचंय. पाहू शकता कसं वाटतं आपलं लेग पीस, एकदम चिकना चिकना. बघू शकता मस्त असं एक नंबर दिसतं की नाही. सर्वात आधी आपण गॅसवर कढई ठेवले, त्याच्यामध्ये एक पळी तेल टाकून घेऊया. तेलामध्ये आपल्याला बारीक असं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे. आपलं लसूण भाजलंय, त्याच्यात आपण अगदी बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. इथं आपल्याला कांदा पूर्ण भाजायचा नाहीये, कच्चाच ठेवायचे कांदा, फक्त लसूणच भाजून घ्यायचे. आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. अर्धा चमच मीठ टाकायचे. थोडीशी हळद टाकूया आणि लाल तिखट टाकूया. आता आपण हे वांगा टाकूया. वांग्याचे समोरचं देठ काढून घ्यायचे आपल्याला. आता आपल्याला वांगा या प्रकारे ह्याच्यामध्ये मिक्स करायचं.
बारीक करून घ्यायचे आपल्याला। पाहू शकता या प्रकारे भरता खूप सुंदर असा लागतो, साधी आणि सोपी पद्धत आहे अगदी। पाहू शकता आपला भरता तयार झालेला आहे, कारण आपण वांग भाजूनच घेतलेलं आहे, त्यामुळे इथं आपण 2 मिनिटं अजून परतून घेतलेलं आहे कांद्यासोबत। बघू शकता या प्रकारे खूप सुंदर असा भरता लागतो। याच्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया। याच्यात आपल्याला भरपूर सारी अशी कोथिंबीर बारीक चिरून टाकायचं आहे, खूप छान लागते याच्यामध्ये कोथिंबीर। आता मिक्स करून घेऊया। आपला भरता रेडी झालेला आहे खाण्यासाठी। या सर्वजण वांग्याचं भरता खायला। पाहू शकता कसलं भारी भरता तयार झालाय आपला, एक नंबर असा लागतो हा भरता। नक्की बनवा तुम्ही पण आणि एन्जॉय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। बाय बाय।